नमस्कार, JW किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज आपण स्वादिष्ट असा गाजराचा हलवा करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य याप्रमाणे आहे। अर्धा किलो गाजर पाण्याने 3 वेळा स्वच्छ धुवून त्यावरील साल काढून घेतले आहे। पाव लिटर दूध, साय असलेले दूध घेतले आहे। थोडे साजूक तूप, 1 वाटी साखर म्हणजे 100 ग्रॅम घेतली आहे। काजू, बदाम व पिस्ता यांचे काप, थोडे किसमिस, अर्धा चमचा विलायची पावडर, पाव तुकडा बीट। मेथी परात घेतली आहे, त्यावर किसणी ठेवून घेतली आहे। ते गाजराचे आपण मागचे पुढचे टोकं काढून घेतले मी। आता आपण किसून घेऊ। गाजर छान मस्त लाल बुंद आहेत असे छान। अशा गाजराचा हलवा खूप छान होतो। किस छान लांब सडक असा आलाय मस्त। अशा प्रकारे आपण सर्व गाजर आणि बीट किसून घेऊ। गाजर व बीट किसून झाले आहे। आता आपण कढईत परतवून घेऊ। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। त्यात आता साजूक तूप टाकून घेते। तुपात बदाम टाकून घेते, काजू, पिस्ता, हे सर्व आपण तुपात छान परतवून घेऊ। काजू, बदाम, पिस्ते तुपात छान परतवून झाले आहे। मी आता ताटात काढून घेते। तुपात मी आता किसमिसही परतवून घेते। किसमिस काढून घेते मी। तुपात मी आता बीट टाकून घेते आहे। बीट थोडे परतवून घेऊ आपण। बीटामुळे हलव्याला छान रंग येतो। आता गाजराचा किस टाकते मी। गाजराचा किस आपण छान तुपात परतून घेऊ। कमी गॅसवर आपण 5 ते 6 मिनिटं छान परतून घेऊ। गाजर व बीटाचा किस तुपात छान परतून झाला आहे। त्यावर मी आता झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घेते। 3 मिनिटं झाली आहेत। आपण आता झाकण काढून बघून घेऊ। छान मस्त वाफ भरली, रंग पण छान आलाय मस्त। आता आपण यात दूध टाकून घेऊ। पाव लिटर दूध गरम करून घेतलं आहे। मी आता सायंसकट टाकते। आता कमी गॅसवर आपण हा हलवा शिजवू देऊ। मधून मधून परतवत राहायचा, असा छान होतो हलवा। गाजराचा किस दुधात छान शिजला आहे। दूधही आटलंय आपलं छान। आता आपण यात साखर टाकून घेऊ। 100 ग्रॅम साखर टाकते मी। गाजर चांगले गोड आहेत। साखर टाकली आहे। आता आपण चांगलं हलवून घेऊ। कमी गॅसवरच हा हलवा आपण शिजू देऊ। साखरेचे आता पाणी झाले आहे। ते पाणी आटले की आपण हलवा तयार होईल आपला। गाजराचा हलवा छान शिजला आहे मस्त। त्यात मी आता विलायची पावडर टाकून घेते। किसमिस, काजू बदाम,
छान मिक्स करून घेऊ आपण आता हे. छान झाला आहे लुसलुशीत मस्त गाजराचा हलवा. मी आता गॅस बंद करून घेते. हलवा आपण आता बाउलमध्ये काढून घेऊ. सगळ्यांना आवडणारा गाजराचा स्वादिष्ट हलवा खाण्यासाठी तयार झाला आहे. फ्रीजमध्ये ठेवल्यास 4 ते 5 दिवस छान टिकतो. थंडगार हलवा खायला छान लागतो. तर मग आपण पण अशा पद्धतीने गाजराचा हलवा घरी नक्की करून बघा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.